नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्याला 4 पद्धतीने आकार आपण आज देणार आहोत. तर खूप सोप्या खूप छान पद्धती आहेत ह्या, आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही गोल गळ्याला आकार द्याल तर खूप परफेक्ट आपला गोल गळा होणार आहे. आकारही गोल गळ्याचा खूप सुंदर दिसणार आहे. तर आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत असतात तर त्यांना गोल गळ्याला आकार देताना खूप प्रॉब्लेम येतो, किंवा कशा पद्धतीनं गोल गळ्याला आकार द्यावा जेणेकरून गोल गळा खूप छान दिसेल असं त्यांना वाटतं. तर त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीने हे 4 प्रकार मी आणलेले आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नक्कीच गोल गळ्याला आकार देण्याच्या ह्या पद्धती तुम्हाला नक्की आवडणार आहेत, आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या म्हणजे ब्लाऊज ड्रेस शिवताना ह्या गोल गळ्यांच्या आकाराचा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे. तर हा गोल गळ्याचा आकार तुम्ही ड्रेस ब्लाऊज कशा जे काही असेल त्यामध्ये तुम्ही आकार नक्की देऊ शकता. तर मी हे तुम्हाला छोट्या छोट्या ब्लाऊज पीसचे जे पीसेस केलेले आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपलं गळा रुंदी असेल ना ती आपल्याला घ्यायची आहे. आता मी इथं 2.5 इंच गळा रुंदी घेते. आता उंची बघू शकता तुम्ही, मी घेतलेली आहे 9 इंच. इथे खालच्या साईडला पण आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, आणि व्यवस्थित असा आपला चौकोन आखून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो कॉर्नर आहे ना इथून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचा आहे, आणि या इथून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे 1 इंच ह्या कॉर्नर पासून इथं घेतलेला आहे मी, 1 इंच इथं घेतलेला आहे. आणि ह्याला ना आता पूर्ण हे दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. ह्या पॉईंट आणि हा पॉईंट असा व्यवस्थित जोडायचा आहे. हे दिसत असेल तुम्हाला. तर या पद्धतीने आपल्याला असा आकार ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंट पासून देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपला प्रॉपर व्यवस्थित असा गोल आकार येतो. तर आता तुम्हाला दाखवते कटिंग केल्यावर कसा आपला गोलगळा छान दिसतोय. तर बघू शकता, हे बघा किती सुंदर आणि किती परफेक्ट आपला गोलगळा आलेला आहे. तर ही जरी पद्धत तुम्ही वापरली तरी आपला गोलगळा अगदी ॲक्युरेट आणि व्यवस्थित आणि परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीनं येणार आहे. ही झाली आपली पहिली पद्धत. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर बघू शकता, त्यासाठी पण मी असा चौकोनी ब्लाऊज पीसचा तुकडा कटिंग करून घेतलेला आहे. तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर तुम्ही ही पद्धत तुम्ही तुम्ही जो ब्लाऊज पीस शिवणार आहे ब्लाऊज त्याच्यावरती तुम्ही नक्की करू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरती आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच, आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 8 इंच, आणि व्यवस्थित असा सरळ रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता, रुंदी 3 इंच घेतलेली आहे. पूर्ण चौकोन मी आखून घेतलेला आहे, म्हणजे जेवढी तुम्हाला गळा रुंदी ठेवायची आहे तेवढी तुम्ही नक्की ठेवू शकता, तुमचे म्हणजे गळ्याचं माप जसं आहे त्यानुसार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे कप्स जे आपण ब्लाऊज शिवताना वापरतो त्याचा आपण वापर करून गोलगळ्याला आकार देणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, असा हा कप्स ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघू शकता, हा कप्स असा ठेवायचा आहे. तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे, आणि असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता कसा छान असा आपला गोलगळा आलेला आहे. त्याच्यावरनं तुम्ही अनेकदा व्यवस्थित असं हे करू शकता. तर हा कप्स ठेवून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर ह्याचं पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर बघू शकता, याचा पण आपला आकार किती प्रॉपर आणि खूप छान आलेला आहे. तर ह्या पद्धतीनं पण तुम्ही गोलगळ्याला आकार नक्की देऊ शकता. खूप छान असा आकार आपला गोलगळ्याचा येतो. आता आपण तिसरी पद्धत बघूयात.
तर आता आपल्याला इथं घ्यायचं आहे 3 इंच रुंदी आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 9 इंच. खाली पण आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. व्यवस्थित चौकोनी आकार आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे अशी प्लेट वगैरे छोटी असतीच घरामध्ये, तर त्या प्लेटच्या साहाय्याने आपल्याला गोल गळ्याला आकार द्यायचा आहे. तर काय करायचं आहे, प्लेट अशी आपल्याला ठेवायची आहे, जशी बघू शकता तुम्ही. बसून आपल्याला 1 इंच क्रॉस मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे बघू शकता मी टेप असा क्रॉस ठेवलेला आहे आणि कॉर्नर पासून 1 इंच पुढे घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मार्किंग करून झालं की व्यवस्थित तुम्ही बघू शकता असा आकार द्यायचा आहे. म्हणजे इथून 1 इंच घ्यायचं आणि बरोबर इथून सुरुवात करायची. 1 इंच हा पॉइंट इथे आलेला असतो, त्याला जोडून घ्यायचं आणि परत असं पुढं राऊंड शेप द्यायला सुरुवात करायची. इथून सुरुवात करायची, इथं थांबायचं, म्हणजे आपला गोल गळ्याचा आकार प्रॉपर येतो. म्हणजे ही पद्धत खूप सोपी, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा थोडासा आतल्या साईडला घ्यायचा असेल चौकोनी टाईप, तर तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता आणि तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता. तुम्हाला थोडंसं आणि प्रॉपर वरती गोल हवा असेल तर 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर आता मी इथं कॉर्नर पासून 1 इंचावरती घेतलेला आहे आणि तो आता गोलगळा आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघू शकता किती हा पण आकार बघा गोलगळ्याचा किती प्रॉपर आणि खूप सुंदर असा आलेला आहे. तर ह्या पद्धतीनं मैत्रिणींनो तुम्ही गोलगळ्याला आकार देण्याचा नक्की प्रयत्न करा. खूप सुंदर, खूप छान पद्धतीने हे गोलगळ्याचे आकार आपले येतात आणि ह्या पद्धती खूप सोप्या आहेत, खूप छान आहेत आणि सगळ्या नवीन शिकणाऱ्यांना तर सहज जमेल इतक्या सोप्या पद्धती आहेत. तर नक्कीच तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले गोलगळ्याचे आकार आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. तर हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी मी ब्लाऊज पीस वरती हे सगळं केलेलं आहे. तर तुम्ही तुमचा जो काही शिवणार असाल ड्रेस ब्लाऊज, त्याच्यामध्ये नक्की हे पद्धत ट्राय करून बघा. तर बघू शकता. तर ह्या पद्धतीनं अगदी सोप्या घरातल्याच गोष्टींपासून अगदी सोप्या पद्धतीनं आपण गोलगळ्याला आकार नक्की देऊ शकतो. तर मैत्रिणींनो, ह्या 4 पद्धती गळ्याला आकार देण्याच्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.